अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पोही या गावातील रेल्वे स्टेशनजवळ दारूच्या 8 पेट्या, एक मोटरसायकल असा 38,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। अंजनगाव सुर्जी पोलिसांनी गुरुवारी सकाळी अंजनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोही या गावाजवळून रेल्वे रुळाजवळून अवैध दारूचा साठा जप्त केला आहे। यासोबत मोटरसायकलही जप्त केली आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूस तळणी येथून 2 इसम TVS सेंट्रो या दुचाकी गाडीने अवैध देशी दारूच्या पेट्या नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस उपविभागीय अधिकारी सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विशाल पोळकर, कर्मचारी श्रीकांत राठोड, विजय घुले यांनी सापळा रचून पोही रेल्वे रुळाजवळ अवैध दारू घेऊन जाणाऱ्या 2 इसमांना पकडलं। देशी दारूच्या 8 पेट्या व मोटरसायकल असा 38,200 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी मोहम्मद मुस्लिम शेख मुर्तजा वय 35 व प्रवीण दुर्योधन अभ्यंकर वय 37 या दोघांना पोलिसांनी अटक केली असून मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात देशी दारू आरोपींनी कोणाकडून आणली याचा शोध पोलीस घेत आहेत। अंजनगाव तालुक्यामध्ये अवैध दारूचं प्रमाण वाढलं आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।